सर, मुंबई आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची बैठक झाली. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची बैठक झाली. या सगळ्या बैठकीमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक पुढे लढवली जाणार असं म्हटलं जातं. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेण्यास संपूर्ण विरोध जो आहे तो भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मांडलेला आहे. काय तुम्ही या सगळ्या संदर्भात सांगाल की राष्ट्रवादी खरंच तुमच्यासोबत येणार का मुंबईमध्ये? महायुती आमची भक्कम आहे. महायुती मुंबईसह अनेक महानगरपालिकांमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा निर्णय आमचे ज्येष्ठ वरिष्ठ सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथरावजींच्या नेतृत्वात, दादाच्या नेतृत्वात निर्णय होईल आणि तो आपल्याला लवकरच अधिकृतपणे सांगितला जाईल. परंतु महायुती भक्कम आहे आणि महायुतीमध्ये आग लावण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांचं स्वप्न कदापिही पूर्ण होणार नाही. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल जो आपण विचारला, आमचे नेते आशिष शेलार साहेबांनी फार स्पष्ट भूमिका घेतली आहे. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी जर लढणार असेल तर राष्ट्रवादीबरोबर भारतीय जनता पार्टी कदापि जाणार नाही. ज्या नवाब मलिकांवरती दाऊदबरोबर, हसीना पारकरबरोबरचे आरोप आहेत, ज्या आरोपांना आम्हीच स्वतः ज्याच्यावरती आरोप केले होते त्यांच्याबरोबर त्यांच्या नेतृत्वात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजितदादांनी त्यांचं मुंबईचं नेतृत्व बदललं तर निश्चितपणे आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. नवाब मलिकांजवळ घेतलं तर राष्ट्रवादी युतीतनं बाहेर असेल मुंबईसाठी. आम्ही बरोबर जाणार नाही, भाजप जाणार नाही. बाकी राष्ट्रवादींनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु नवाब मलिकांच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी लढली तर राष्ट्रवादी बरोबर न जाण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी करेल असं आशिष शेलारांनी म्हटलंय. निवडणुकीच्या तोंडावर भाजप हा निर्णय घेत आहे, मात्र निवडणुकीपूर्वी नवाब मलिक त्यांना जवळ असलेले चालतात असं सुद्धा विरोधक म्हणतात. नाही, विरोधकांना काय जातं बोलायला. आता पायाखालची जमीन घसरली आहे, पराभव दिसू लागला आहे. आता EVM वरती पण जे बोलत होते त्या बाबतीत काल सुप्रिया सुळेने लोकसभेतच निवेदन केलं की त्याच EVMमुळे मी निवडून आली. त्यामुळे आता महाविकास आघाडीतच बेबनाव आपल्याला बघायला पाहतोय. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता गेली तर पैसे खाण्याचं कुरण उभाटाचा बंद होणार आहे. त्यामुळे आता ठाकरे ब्रँडचा आम्ही बँड वाजवला, तोही तुम्ही पाहिलात. त्यामुळे आता त्यांच्या भीतीपोटी ते महायुतीमध्ये आग लावण्याचं काम करतायत. पण आमची युती ही नॅचरल युती आहे आणि ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली युती आहे, विकासाच्या मुद्द्यावर झालेली युती आहे. ही नरेंद्र मोदींच्या विकास कामाला घेऊन त्यांच्या 2047च्या विकसित भारताला घेऊन झालेली युती आहे. त्यामुळे आमची युती भक्कम आहे आणि भक्कम राहील. मराठवाड्यामध्ये फक्त 98 मुलांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं 600 पैकी. नाही, मला वाटतं की या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात देखील सांगितलं. कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीतला आमचा निर्णय फार स्पष्ट आहे. त्या बाबतीतले आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी देखील विधान परिषदेत निवेदन केलं आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. सर, तुम्ही मुंबई महानगरपालिकेत म्हणतात की राष्ट्रवादी संदर्भात युती नाही, परंतु जिथे जिथे भाजपची ताकद आहे तिथे भाजप फ्रेंडली फाईट्स लढण्याच्या संदर्भात काही विचार करणार नाही. मला वाटतं की हे विषय काय तुमच्या बूमवर बोलण्याचे नाही आहेत. हे विषय हे बैठकीतून चर्चा करण्याचे निर्णय आहेत. त्यामुळे मला काय वाटत नाही की हे तुमच्यापर्यंत चर्चा करायला पाहिजे. नवाब मलिक यांचा नेतृत्वाला विरोध करत असलं तरी विधानसभेला त्यांच्या मुलीला म्हणजे सना मलिक यांना जेव्हा जागा देण्यात आली होती, सीट देण्यात आली होती, तेव्हा मात्र भाजपनं विरोध करण्यात. हे बघा, कोणी चूक केली म्हणून त्यांच्या मुलांना प्रायचित्त भोगावं लागेल अशा पद्धतीमध्ये द्वेषभावनेने वागण्याचा विषयच येत नाही. नवाब मलिकांबद्दल तक्रार आहे, नवाब मलिकांच्या मुलाबद्दलची तक्रार आहे. ज्यांच्यावरती तक्रार आहे त्यांच्याबद्दलचा आमचा रोष आहे, आमचा रोख आहे. त्यामुळे मला वाटतं की या विषयामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आशिषजी मुंबईचे प्रमुख पण निवडणूक प्रमुख पण ते आहेत, ते या बाबतीत निर्णय घेतील. धन्यवाद. आज माननीय शरद पवार साहेबांचा देखील वाढदिवस आहे. माननीय पवार साहेबांचा मला वाटतं 85वा वाढदिवस आज आहे. त्यांना देखील मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचा देखील आज जन्मदिन आहे, तर त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मी त्यांना अभिवादन करतो. माननीय विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते होते, आता ते काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचा देखील जन्मदिन आहे. त्यांना देखील मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पुणे जमिनी प्रकरणामध्ये जे अंजली दमने त्यांनी पुन्हा एकदा पीसी घेतली आहे. शीतल तेजवानी असेल किंवा अजित पवार यांना कोणाला सोडू नका, त्यांनी पुन्हा एकदा उच्चार केले की पार्थ पवारचं या FIR मध्ये नाव आलंच पाहिजे. नाही, आता अंजलीताई सातत्याने संघर्ष लढा देत असतात. त्यांचा संघर्षाचा लढा आता कोर्टात देखील गेला आहे. त्यामुळे तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या बाबतीत कॅमेरासमोर किंवा मीडियासमोर बोलणं मला वाटतं मीडिया ट्रायल केल्यासारखं होईल. त्यामुळे ताई जे करतील ते आपण पाहतोच. धन्यवाद सर.